नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आज मी माझे अनेक पुरोगामी मित्र आहेत आणि एकूणच पुरोगामी चळवळ जी भरकटलेली आहे आणि कोणतरी आपल्याला उद्धार करील असं अगतिक होऊन कुठल्याही गर्दीच्या मागे धावत सुटलेले हे पुरोगामी आहेत, डावे आहेत, त्यांना सावध करण्यासाठी हा व्हिडिओ करतोय. कारण जे काल परवा दिल्लीमध्ये तरुणांचं एक आंदोलन झालं, जेनझी जेनझी जेनझी, त्याच्या मागे धावत सुटले आणि पुरोगाम्यांच्या नादी लागलेले उद्धव ठाकरे, राज ठाकरे सुद्धा त्याच्या मागे फरफटत जाताना दिसतात. तेव्हा त्यांना सावध करणं हे मला माझं कर्तव्य वाटतं. आपली भूमिका, आपले विचार ज्यांना पटत नाहीत त्यांना सुद्धा वाचवणं हे एक सभ्य सुसंस्कृत व्यक्ती म्हणून प्रत्येकाचं कर्तव्य असतं. रस्त्यात कुठे अपघात झाला तर त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी आसपासचे अनोळखी लोक धावत जातात. त्यापेक्षा सभ्यपणाची, सुसंस्कृतपणाची कुठचीही लक्षणं असू शकत नाही. आणि म्हणून मी भले पुरोगामी नसलो किंवा तथाकथित पुरोगाम्यांच्या चळवळीत आज नसलो तरी त्यांच्या समोर एखादं संकट येत असेल तर त्यांना सावध करणं, त्या संकटापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी जागरूक करणं हे मला माझं कर्तव्य वाटतं. आणि मी नेहमी सांगतो की हायवेवर, घाटामध्ये कुठेही अपघात क्षेत्र वगैरे असे जे बोर्ड लावलेले असतात, वेग कमी करा, नजर हटी, दुर्घटना घटी, असे जे फलक असतात, त्यापेक्षा माझ्यासारख्या माणसाची, विश्लेषकाची वेगळी भूमिका असत नाही. समोरून दरोडेखोर येतोय की कुठची पोलिसांची जीप येते, याच्याशी त्या फलकाला कर्तव्य नसतं. तसंच आपण कोणाला संकटापासून सावधान करतो याविषयी मला कर्तव्य नसतं. आणि म्हणून हे सगळे जे धावत सुटलेले आहेत, जेनझी जेनझी, कोण एक मुलगा अमेरिकेतून एक सोशल मीडियावर पोस्ट टाकतो आणि बघता बघता कॉक्रोच जनता पार्टी नावाचं एक बाकुलबुवा तयार होतो, त्याच्या मागे फरफटत गेलेले आहेत. आमच्या सुप्रिया ताईंनी तर संसदेमध्ये त्या एका मुलीचा फोटो दाखवला, बघा, लुक ॲट हर करेज. ही मुलगी कोण आहे? जी जंतर मंतरवर उडाणटप्पू करताना दिसलेली मुलं आहेत, ती खरोखरच झेंझी आहे का? झेंझी या शब्दाचा अर्थ तरी या लोकांना कळलाय का? हा, नेपाळमध्ये सत्तेत बसलेल्यांना झोडपून काढून, पायांनी लाथांनी तुडवून सत्तेच्या बाहेर केलं, संसदेला आग लावून दिली. असं जे तरुणांचं आंदोलन झालं त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तरुण होते. आणि हा तरुण वर्ग साधारणतः 1997 ते 2012 या कालखंडात जन्माला आलेली पिढी, म्हणून त्याला झेनझी असं नाव दिलं जातं. आणि सुरू झालं झेनझी 2-3 वर्षापूर्वी. झेनझिया शब्द पण कधी आपण ऐकला नव्हता आणि अचानक झेनझी आलं. आणि त्याच्या मागे आयुष्य राजकारणात घालवलेले, 30-40 वर्ष राजकारणात घालवलेले, सार्वजनिक जीवनात घालवलेले लोक जेव्हा त्याच्या मागे फरफटत जातात असल्या भूलभुलैया मागे, तेव्हा त्यांना सावध करणं आवश्यक वाटतं. ते सावध होतील याची काही गॅरंटी नसते. पण हे मी का करतोय मित्रांनो, की तुम्ही ज्याच्या मागे धावत सुटलाय की यातून आपलं काहीतरी होईल, त्याला राजकीय दिवाळखोरी म्हणतात. होपिंग अगेन्स्ट होप अशी इंग्रजीमध्ये एक उक्ती आहे की सगळे उपाय थकले आणि निराशाग्रस्त तुम्ही झालात की तुम्ही काहीतरी चमत्कार घडावा अशा अंधश्रद्धेच्या मागे धावत पळत जाता. त्यापेक्षा आजच्या भारतीय विरोधी पक्षाची आणि त्यात प्रामुख्याने पुरोगामी समाजवादी, डावे, कम्युनिस्ट वगैरे यांची अवस्था तशी दिसते. कधी ते माओवाद्यांच्या मागे, कधी जिहादींच्या मागे, कधी तोयबांच्या मागे उभे राहतात, तसे आता झेंझीच्या मागे उभे राहिले. हा हा, मोदीला कोणी, यांनी मोदीला नमवलं तर लगेच त्यांना झेंझी आणि काय ते कॉक्रोच पार्टी हे आपले उद्धारक वाटायला लागले.
पण याच दरम्यान झेंझी शब्द जिथून आला त्या नेपाळमध्ये काय चाललंय ते बघा. मी एवढ्यासाठी सांगतो की नेपाळमध्ये फक्त 1997 ते 2012 या कालखंडात जन्मलेली पिढी त्या रस्त्यावर उतरली किंवा ती झेंझी पिढी असं त्याला लेबल लावलं गेलं. म्हणून त्यांचं आंदोलन नेमकं कशाचा शिकार करत होतं ते बघायचं विसरू नका. नेपाळ मधलं आंदोलन किंवा बांगलादेश मधलं आंदोलन किंवा श्रीलंकेतलं आंदोलन जे तरुणांचं होतं आणि तरुणांनी सगळे कायदे सगळी सभ्यता धाब्यावर बसून आग जाळपोळ धिंगाणा धुमशान दंगे फसाद केले आणि त्यातून सत्तांतर घडवलं. तसं सत्तांतर भारतात घडेल की नाही हा विषय वेगळा आहे, त्याच्यावर वेगळं विवेचन करतायत. पण या शेजारच्या 3 देशांमध्ये जो उठाव झाला तो उठाव कोणाच्या विरोधात झाला बघा. ज्यांच्या घरामध्ये ज्यांच्या परिवारामध्ये वर्षानुवर्ष राजकीय सत्ता उभं होण्याची परंपरा होती, आई बापांचा काही कामधंदा नाही, ते फक्त राजकारणात आहेत, निवडणुका जिंकतात, सत्तेत येतात आणि सत्तेत आल्यानंतर अनेक भ्रष्टाचार करून जास्तीत जास्त पैसा कमावतात. त्यांनी कमवलेल्या काळ्या पैशावर चैन करणारी जी पोरं होती त्या पोरांची चैन ज्यांच्या डोळ्यात खुपत होती असा सामान्य गरीब घरातला तरुण बाहेर पडला आणि त्यांनी या झेंझीच्या चैन करणारी जी तरुण पिढी होती, परिवारातली तरुण पिढी होती, घराणेशाही करणारी तरुण पिढी होती, त्यांच्या बापांना जमिनी सकट उखडून टाकले. आणि आता त्यानंतर जो बदलाव आला त्यानंतर देखील तिथले तेच तरुण परत रस्त्यावर आले आणि आपण ज्याला सत्तेवर आणला त्यालाही उखडून टाकायला ते मैदानात उतरले. पण या सगळ्या घडामोडीमध्ये एक गोष्ट विसरू नका की नेपाळमध्ये असो बांगलादेशमध्ये असो जो तरुण वर्ग रस्त्यावर उतरला तो 2 वेळ पोटात भूक असलेला तरुण आहे. आयुष्याची कुठलीही शाश्वती नाही, नोकरी धंदा नाही, काबाड कष्ट करून सुद्धा पोट भरता येत नाही, अंगावर कपडा नाही, मानवी जीवनातल्या ज्या अत्यंत जीवनात आवश्यक अशा गोष्टी आहेत त्या मिळवताना सुद्धा मारामार होते. असा माणूस दंगलीत उतरत असतो. ज्याला तुम्ही नेपाळची झेंझी म्हणता किंवा बांगलादेशची म्हणता त्या प्रत्येकाकडे रस्त्यावर उतरलेल्या तरुणांकडे बघा. त्यांनी केलेली कृत्य वगैरे बाजूला ठेवा, पण त्यांचा राग कशावर होता बघा. ज्या रागाने ज्या प्रक्षोभाने नेपाळमध्ये किंवा बांगलादेशमध्ये सत्तांतर घडवून आणलं तो राग एका विशिष्ट दिशेने होता आणि ती दिशा म्हणजे घराणेशाही. गैरमार्गाने मिळवलेल्या पैशावर चैन करायची, ऐशाराम करायचा, मौज मजा करायची आणि इतरांना शहाणपण शिकवायचं. रिकाम्या पोटांना भरलेल्या पोटांनी क्रांतीच्या गप्पा सांगायच्या, याच्या विरोधात झालेला तो उद्रेक होता. ज्याला अंगभर कपडा नाहीये, संध्याकाळी जेवणाची शाश्वती नाहीये, घरी चूल पेटेल याची गॅरंटी नाहीये, असा जो वर्ग होता तो या शेजारी देशांमध्ये रस्त्यावर उतरला आणि त्यांनी परंपरेने बारीक घराणेशाही चालवणाऱ्या राजघराण्यांना उद्ध्वस्त करून टाकलं. तेव्हा त्या प्रकारची क्रांती इथे येणार असेल तर ती राहुल गांधी धोक्यात आहेत, तर मग सुप्रिया सुळे धोक्यात आहेत, ठाकरे कुटुंब धोक्यात आहे. कारण नेपाळच्या झेंझीने किंवा बांगलादेशच्या झेंझीने त्या तरुणाईने कोणाला आपलं टार्गेट केलं लक्षात घ्या. भ्रष्टाचारातून जी श्रीमंती आलेली आहे, नवश्रीमंती आलेली आहे, त्या श्रीमंतीमध्ये अकंठ डुबलेल्यांना पार देशोधडीला लावणारी ती क्रांती आहे. सुप्रिया सुळेंना तशी क्रांती हवी आहे का? विचार करा. माझं हे आजचा व्हिडिओ हे अशा सगळ्यांना आव्हान आहे की जे राजकारणाची घराणेशाही चालवतात. नेपाळमध्ये
एका माजी पंतप्रधानाचं घर पेटवण्यात आलं, त्याच्यात त्याची पत्नी होरपळून मेली. होरपळून मेली. याचं कारण त्यांची पोरं परदेशी शिकत होती, महागड्या गाड्या नेपाळमध्ये सुद्धा उडवत होती, ऐषारामी महाल बांधून हे लोक जगत होते आणि सामान्य माणसाला मजुरी करण्यासाठी सुद्धा देश सोडून कुठे सौदी अरेबियाला जा, कुठे भारतात जा, कुठे श्रीलंकेला जा, असं करावं लागत होतं. आणि त्याच्या विरुद्ध साचलेला राग जो बाहेर पडला त्याला झेंझीचं आंदोलन म्हणतात. आणि ते झेंझीचं आंदोलन तिथल्या मोदी विरोधात नव्हतं, तिथल्या अमित शहा विरोधात नव्हतं, देवेंद्र फडणवीस विरोधात नव्हतं. कारण हे जे नेते आज भाजपचे तुम्ही सातत्याने माध्यमातून ज्यांना टार्गेट करता, लक्ष करता, हे नेते घराणेशाहीतून आलेले नाहीये. सुप्रियाताई करोडो रुपयाचा इन्कम टॅक्स भरतात किंवा शेकडो एकर जमीन मालकीची दाखवतात. ती त्यांनी कधी कमावली, कुठून कमावली? पवार कुटुंब असो, ठाकरे कुटुंब असो, या प्रत्येक गांधी कुटुंब असो, अखिलेश यादव असो किंवा लालू यादव असतील, त्याच्या कुटुंबाकडे आलेली संपत्ती कुठून आली आहे? अशी संपत्ती गोळा करणारे बांगलादेशचे असोत किंवा नेपाळचे असोत, त्या कुटुंबांना, त्या परिवारांना त्या झेंझीने टार्गेट केलं होतं. आणि ती झेंझी कुठेही जंतर मंतरच्या परिसरात दिसली नाही. जंतर मंतरच्या परिसरातले जे व्हिडिओ चॅनेलवर येत होते किंवा सोशल मीडियात येत होते, ते बघितल्यानंतर तुम्हाला कळतं की ज्यांची पोटं भरलेली आहे, ज्यांना साधं सरळ साधं सोपं जेवण मिळवताना मारामार नाहीये, ज्यांना रोज महागडं जेवण खायची सवय आहे, पिझ्झा खायचा, त्याच्यावर हजारो रुपये दिवसाला उडवायचे, असा जो वर्ग तरुण आहे, जो आई बापांनी मिळवलेल्या खोट्या नाट्या पैशावर ऐशोराम करतो, त्यांच्या विरोधात नेपाळ आणि बांगलादेशमध्ये क्रांती झाली, हे विसरू नका. त्यामुळे झेंझीची क्रांती जंतर मंतरवर नव्हती. जंतर मंतरवर झेंझीच्या क्रांतीचा एक देखावा, आभास, बागुलबुवा निर्माण करण्यात आला. खरी झेंझी त्यापासून मैलोगंटी दूर होती. आणि ज्या वेळेला या आंदोलनाचा बागुलबुवा आणि त्यातली हवा गेली, तेव्हा त्या परिसरातल्या, कॉलनीतल्या, आसपासच्या लोकांनी अशा लोकांना बडवून काढायला सुरुवात केली. ज्या बातम्या येत आहेत आता, त्या बघितल्या की कळतं की सुखवस्तू लोकांच्या नादाला लागून जी गरीबाची घरची पोरं सुद्धा आईबापांनी कष्टाने कमवलेल्या पैशातून ऐशाराम करतायत, त्यांच्यावरही हा राग जाऊन पोहोचलेला आहे. भारतात खरोखर झेंझीने क्रांती करायची म्हटली ना, तर अशा लोकांना, घराणेशाहीतून चैन मौज करणाऱ्यांना आपल्या घरात राहणं सुद्धा अशक्य होऊन जाईल. पळता भुई थोडी होईल. आजही कितीही गरिबी अवस्थेत जगणाऱ्या पण प्रवृत्त असलेल्या लोकांना कष्टाने पैसे मिळवायचे, मला मेहनत करायची, मला भीक नकोय, मला मेहनत करून माझा 2 वेळची पोटाची आग विझवायची, मला रोजगार मिळत नाही, ही त्याची तक्रार आहे. आणि रोजगार मिळाला तर पडेल त्या मार्गाने तो ते कष्ट उपसतो. बंगालमधून, ओरिसा, उत्तर प्रदेश, बिहार, तिथून मुंबईत येणारी जी कष्टकरी पोरं आहेत, ज्यांना बाहेरचे उपरे म्हणून मारहाण केली जाते, ती पोरं आपल्या पोटातली आग विझवायला इकडे आलेली आहेत. आणि इकडे ज्यांना महाराष्ट्र पहिल्यापासून प्रगत आहे म्हणून घरात सुखवस्तू परिस्थिती आहे, त्यांची पोरं कुठे आहेत बघा, ती आंदोलनात उतरली आहेत. परवाच्या पावसामध्ये राज ठाकरे असो किंवा त्यांच्या घराजवळ जी गर्दी जमली होती, त्यामध्ये खरीखुरी गरिबाखरची झेंझी किती होती. जेव्हा ही झेंझी रस्त्यावर उतरते ना, तेव्हा तिला लाठ्या खायला भीती वाटत नाही, लाठ्या खाल्ल्याची तक्रार करत नाही. आम्हाला मारलं, आमच्या विरुद्ध FIR केला, असं कधीही गरीब घरच्या पोरांनी तक्रार केल्याचं आपल्याला ऐकू पण येत नाही.
वर्षानुवर्ष अर्धशतकाच्या शिवसेनेच्या वाटचालीमध्ये शेकडो पोरं, मराठी घरातली, गरीब घरातली पोरं लाठ्या काठ्या खात होती. त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले. आजचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे छाती ठोकपणे सांगतात, माझ्यावर 100 गुन्हे दाखल आहेत, 100 केसेस चालू आहेत. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर किती केसेस आहेत सांगा. याचा अर्थ कळतो मित्रांनो. एकनाथ शिंदे सांगतात, मी खरा जेनझी आहे. जे माझ्यावर बाप पळवला, पक्ष पळवला आरोप करतात ते जेनझी नाहीत. मोठ्या कष्टाने मी माझ्या मुलाला शिकवून डॉक्टर केला आणि माझे नेते होते ऐशारामात जगणारे, त्यांच्या पोरांना सगळ्या सुविधा असून पण ती पोरं शिकली नाहीत. हा फरक एकनाथ शिंदे सांगतात, तो समजून घेतला नाही आणि खरोखरच झेंजी रस्त्यावर आली. या सगळ्या जंतर मंतरच्या आंदोलनाचा बंदोबस्त भाजपचा सामान्य कार्यकर्ता करू शकला असता. ज्यांनी प्रचंड प्रमाणावर लोकसभा विधानसभेला भाजपला दिल्लीत मतं दिली, असे शेकडो गरीब वस्तीतले लोक रस्त्यावर उतरले असते, ते ह्या सगळ्या झुरळांना चिरडून चिरडून मारलं गेलं असतं. किंबहुना त्यांनी मारू नये म्हणूनच पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवला गेला होता. तेव्हा त्यांच्या मागे धावत सुटलेले जे पुरोगामी डावे आहेत, त्यांच्या थिअऱ्या, त्यांचे सिद्धांत बाजूला ठेवा. खरी जेनजी रस्त्यावर आली तर नेपाळमध्ये पंतप्रधानाची बायको सुद्धा होरपळून मेली आहे, हे विसरू नका. जे काय आंदोलनाचे तमाशे करताय ते लिमिट मध्ये राहा, अवकातीत राहा. जेव्हा खरी जेनजी, खरा गरीब रस्त्यावर उतरतो तेव्हा तो रक्तपाताला आणि रक्त सांडायला घाबरत नाही. तेव्हा झालं हे इथपर्यंत ठीक आहे. पंतप्रधानांनी त्यांना मुलं म्हणून माफ करायचं ठरवलं, त्याची महत्ता ओळखा. पंतप्रधान खऱ्या खुऱ्या जेनजीने रस्त्यावर येऊ नये म्हणून त्या सगळ्या उद्रेकातली हवा काढण्याचा प्रयत्न करतायत. नाही झालं तर मग सुप्रियाताई, तुम्हाला रस्त्याने फिरता येणार नाही. आठवा, ज्या दिवशी 100-125 एसटीचे कर्मचारी सिल्वर ओक वर चाल करून आले होते, तेव्हा सुप्रियाताई तुमची अवस्था काय होती. एक फोटो संसदेत दाखवताय कुठच्या मुलीचा, तेव्हा विसरता की सिल्वर ओक वर चालून आलेला जो कष्टकरी होता, तो पण जेनझी होता, तो पण गरीब होता, त्याच्याकडे पण करेज होत. हे परत परत सावध एवढ्यासाठी करतोय की नाहीतर तुमचा नेपाळ व्हायला वेळ लागणार नाही. नेपाळ मधली जेनझी आणि तुम्ही इथे मीडियातून दाखवलेली जेनझी याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. नेपाळची जेनजी ही शिकारी स्वापद होत आणि तुम्ही इथे ज्याला जेनजी म्हणून दाखवताय ना, ते शिकारीच्या तोंडचा, शिकारी स्वापदाच्या तोंडचा घास होणार सावज आहे. कधी हा पिसाळला जेनजी तर तो तुमचा घास कधी घेईल, कसा घेईल याचा पत्ता लागणार नाही. पळता भुई थोडी होईल. एवढंच बोलून थांबतो. आत्ता आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.